राखणदार न्यूज अँड एंटरटेनमेंट। पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नळवडे, बुद्रुक गावामध्ये गेली काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गावात अनेक ठिकाणी पाऊस जोरदार पडल्यामुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्यात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, कांदा आणि इतर पिके पूर्णतः उद्ध्वस्त झालेत। या संकटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। गावातील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण काकडे यांच्या शेतातही मोठं नुकसान झालंय। त्यांच्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होते। शासन आणि पीक विमा कंपनीने यावर त्वरित उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। पंचायत समितीच्या वतीने नुकतेच पंचनामे सुरू करण्यात आले असून लवकरच अहवाल शासनाकडे सादर केला जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे। शेतकरी ज्ञानेश्वर नारायण काकडे यांनी सांगितले की आमच्यासारख्या शेतकऱ्यांसाठी ही अतिवृष्टी फार मोठा धक्का आहे। शासनाने आमची मदत करावी आणि पीक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी। गावात अजूनही पावसाची शक्यता असल्यानं प्रशासनाने खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। सह्याद्रीचा राखणदार करिता पाथर्डी तालुका प्रतिनिधी अक्षय वायकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.